नमस्कार. आज आपण प्रकटीकरणाच्या पुस्तकातल्या एका खास रहस्याबद्दल बोलणार आहोत. छोटं पुस्तक. हो, नावाप्रमाणेच छोटं, पण त्यात एक फार मोठी भविष्यवाणी दडलेली आहे. चला तर मग हे गूढ उलगडून पाहूया आणि समजून घेऊया की याचा नेमका अर्थ काय आहे. तर या सगळ्याची सुरुवात होते ती एका प्राचीन कोड्यापासून. हे कोडं डॅनियल नावाच्या संदेष्ट्याला दिलं गेलं होतं. भविष्याबद्दलचा एक असा संदेश जो अक्षरशः शतकानुशतके बंद करून ठेवला होता एका शिक्क्याखाली. गोष्ट अशी आहे की डॅनियलला मानवी इतिहासाच्या अंताबद्दल एक खूप मोठी आणि म्हणू शकतो गुंतागुंतीची भविष्यवाणी मिळाली. तिला 70 आठवड्यांची भविष्यवाणी असं ओळखलं जातं. पण गंमत म्हणजे त्याला स्पष्टपणे सांगण्यात आलं की याचा अर्थ आता समजणार नाही. तो शेवटच्या काळापर्यंत पूर्णपणे गुप्त राहील. आता हा जो प्रवास आहे ना, तो हजारो वर्षांचा आहे. बघा, सुरुवात दानिएलपासून झाली, ज्याला एक बंद पुस्तक मिळालं. मग जवळजवळ 2000 वर्षांचा एक मोठा काळ गेला आणि त्यानंतर प्रेषित योहानाला ते पुस्तक उघडताना दिसलं. आणि आता आपण अशा एका काळात उभे आहोत जिथे त्या भविष्यवाणीच्या पूर्ततेची वेळ अगदी जवळ आलेली दिसते. तर मग आता येऊया प्रेषित योहानकडे. तो अशा एका गोष्टीचा साक्षीदार बनला जी दानिएलने कधीच अनुभवली नव्हती. ते बंद पुस्तक अखेर त्याच्या डोळ्यांसमोर उघडलं गेलं. आणि इथेच सगळा बदल दिसतो. जे पुस्तक दानिएलसाठी एक कोडं होतं, ज्याचा अर्थ त्याला समजला नाही, तेच पुस्तक आता उघडलं जातंय. का? कारण वेळ जवळ आली आहे. शेवटचा काळ जवळ येत असताना ते रहस्य उघड होत आहे. मग प्रश्न पडतो की या छोट्या पुस्तकात नेमकं आहे तरी काय? तर यात त्या भविष्यवाणीच्या शेवटच्या 7 वर्षांचा संपूर्ण तपशील आहे. हा तो काळ आहे जो संपूर्ण भविष्यवाणीचा कळस मानला जातो. या संपूर्ण कथेमध्ये एक खूपच विचित्र आणि प्रतिकात्मक घटना घडते. ती म्हणजे योहानला ते उघडलेलं पुस्तक खाण्याची आज्ञा दिली जाते. हो, खाण्याची. आता ही आज्ञा ऐकायला खूप विचित्र वाटतंय, नाही का? पुस्तक खाणं जे पोटात कडू पण तोंडात गोड लागेल. याचा नेमका अर्थ काय असू शकतो? तर याचा अनुभव दुहेरी आहे. एका बाजूला देवाची संपूर्ण योजना काय आहे हे समजून घेणं, हा अनुभव मधासारखा गोड आहे. तो एक प्रकारचा आनंद देतो. पण मग दुसरी बाजूही आहे. येणाऱ्या संकटांचा आणि न्यायाचा संदेश लोकांपर्यंत पोचविण्याची जी जबाबदारी आहे ती तितकीच कडू आणि जड आहे. आता आपण त्या कडू भागावर जरा जास्त लक्ष देऊया. हा संदेश इतका महत्त्वाचा आहे की त्याला शेवटच्या काळातली सार्वकालिक सुवार्ता असंही म्हटलं जातं. ही सुवार्ता येशूच्या पहिल्या आगमनाच्या सुवार्तेपेक्षा खूप वेगळी आहे. हा एक थेट आणि अत्यंत तातडीचा इशारा आहे. शेवटच्या काळात होणाऱ्या मोठ्या फसवणुकीविरुद्ध दिलेली ही एक स्पष्ट चेतावणी आहे. आणि हा इतका महत्त्वाचा संदेश देण्यासाठी कोणा सामान्य व्यक्तींची निवड झालेली नाहीये. यासाठी काही खास प्रतिकात्मक व्यक्ती निवडल्या गेल्यात. आता इथे जरी वेगवेगळी नावं दिसत असली तरी ह्या सगळ्या व्यक्ती एकाच गटाचं प्रतिनिधित्व करतात. तो गट म्हणजे असे विश्वासणारे ज्यांच्यावर त्या अंतिम काळात भविष्यवाणी करण्याची जबाबदारी सोपवली आहे. तर या सगळ्यामागचा मुख्य मुद्दा हा आहे की हा संदेश एक मोठं विभाजन घडून आणण्यासाठी आहे. लोकांमध्ये 2 गट तयार करण्यासाठी आहे. इथे मोजमाप करण्याचा जो उल्लेख आहे तो काही एखाद्या इमारतीचा किंवा जागेचा नाही आहे. हे एक आध्यात्मिक मूल्यांकन आहे, एक आत्मिक तपासणी. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक पद्धत आहे. खरा मनापासून केलेला विश्वास आणि केवळ वरवरची दिखाव्याची धार्मिकता यांच्यात फरक करण्याची. आणि बघा, हे जे विभाजन आहे ना, ते खूपच स्पष्ट आहे. म्हणजे 2 गट तयार होतात. एका बाजूला आहेत ते मोजलेले उपासक, जे खरे आहेत, आत्मिकरित्या सुरक्षित आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आहेत ते बाहेरचे, जे भक्त देवभक्तीचा देखावा करतात आणि त्यांना सरळ न्यायासाठी सोपवलं जातं. यामागची कल्पना एका जुन्या वचनातही सापडते. म्हणजे केवळ मंदिरात हजेरी लावणं किंवा जसं इथे म्हटलंय अंगड तुडवणं हे महत्त्वाचं नाही. जर त्यात खरी आज्ञाधारकता नसेल तर ती कृती पूर्णपणे निरर्थक ठरते. आणि हेच आपल्याला त्या छोट्या पुस्तकाचा संदेश उघड करण्याच्या अंतिम उद्देशाकडे घेऊन येतं. ही भविष्यवाणी प्रत्येकाला एक निवड करायला लावते. आणि म्हणून ही उलगडलेली भविष्यवाणी जाता जाता प्रत्येकासमोर एक खूप मोठा आणि विचार करायला लावणारा प्रश्न सोडून जाते. जेव्हा बाहेरून सगळं सारखंच दिसू शकतं, तेव्हा खऱ्या उपासनेला ओळखायचं कसं?